हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आपण जी क्लासची सिरीज चालू केली, फ्री शिवण क्लास, घर बसल्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, त्या सिरीजचा आज आपला 23वा दिवस आहे. त्यामध्ये देखील तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजपर्यंत आपण 2 ब्लाऊज शिकले आहेत, ते म्हणजे फोर टक्स आणि कटोरी ब्लाऊज. आता आपलं चालू आहे ते म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज. आता प्रिन्सेस कट ब्लाऊजचे आपण पेपर पॅटर्न काढले. मी तुम्हाला त्याची डायग्राम देखील काढून दाखवली तर कशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम काढायची तुमच्या वहीमध्ये, तर त्याची देखील आपण एका व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये बघितलं आहे. त्यानंतर आज बघणार आहे की तुमच्या साईज नुसार तुम्हाला चार्ट मध्ये काय चेंजेस करायचे. त्यासाठी मी इथं आज तुम्हाला चार्ट लिहून देणार आहे, तर त्या चार्ट नुसार तुम्ही तुमच्या साईज नुसार चेंजेस करायचे. तर चला आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊजचे चार्ट बघणार आहोत. इथं वरती लिहून घेऊ प्रिन्सेस कट ब्लाऊज, प्रिन्सेस कट. तर हे बघा, आपण अगोदर छाती आणि छातीची घडी बघणार आहोत. तर त्यानुसार आपल्याला इथं चार्ट लिहून घ्यायचे. तर या कॉलम मध्ये आपण छाती असे लिहून घेऊ. त्यानंतर इथे छातीची घडी. तर बघा, काही जणांना छातीची घडी म्हणजे काय माहित नाही अजून, आणि त्यांना छातीची घडी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे ते देखील माहिती नाही. काहींना गणित खूप अवघड जाते. त्यासाठी आपण ही छातीची घडी अशी जर लिहून ठेवली, तुम्ही हा जो चार्ट बनवून ठेवला, तर तुम्हाला जर मेजरमेंट आलं त्या मेजरमेंट नुसार ती साईजची घडी बघून तुम्हाला मेजरमेंट टाकता येईल. तर ते त्यासाठी हे तुम्हाला लिहून ठेवायचंय. तर इथं आपण सर्वात अगोदर छाती आणि छातीची घडी असं लिहून घेतलंय. आता आपण इथे लिहिणार आहे 28 साईज. आता 28 साईज पासून आपली छातीची साईज आहे ती चालू होती. तर इथं बघा, छातीच्या घडीमध्ये काय करायचंय, 28 भागिले 4 करायचं. काय करायचं, 28 भागिले 4. आता हे बघा, हा 28 आहे, हा 28 आपल्याला चौथा भाग काढायचा. तर चौथा भाग कसा काढायचा, तर त्याला भागिले 4 करायचं. आता 4 केल्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. या 28 भागिले 4 करायचं. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. आणि त्यानंतर पुढे लिहायचं. आता 1 मिनिट मी इथं असं लिहिते. आता 28 भागिले 4 केल्यावर किती येईल, 7 इंच. आपण इथे लिहून घेऊ 7 इंच. हे बघा, 28 भागिले 4 तर किती येईल, 7 इंच. आता ह्या 7 इंचामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन द्यायची. म्हणजे पुढे किती येईल आपला, 7, 8 आणि 9. म्हणजे आपली जी छातीची घडी आहे ती किती होईल, 9 इंचाची होईल. 28 साईजला छातीची घडी राहील 9 इंचाची. तुम्हाला सेम याच पद्धतीने तुमच्या वहीमध्ये मेजरमेंट लिहून घ्यायची. त्यानंतर आपण 30 साईज बघू. 30 साईजला पण सेम 30 भागिले 4 तर किती येईल, 7.5 इंच. तर इथं आपण 7.5 इंच लिहून घेऊ. त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच प्लस करायची. त्यानंतर आता किती येईल, 7.5 मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन प्लस केल्यावर किती येणार आहे, 9.5. हे बघा, इथे 9.5 असं लिहून घेतलं. त्यानंतर 32 साईज, 32 साईजचं पण सेम आहे. हे बघा, 32 भागिले 4 करायचं. तर किती येईल, 32 भागिले 4 म्हणजे 8 इंच. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. किती, 10 इंच. तुम्हाला सेम असंच हे जी छातीची घडी हे असे लिहून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जर मेजरमेंट अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता आले नाही, तर छातीचा चौथा भाग काढता नाही आले, तुम्हाला ते हे मेजरमेंट बघून तिथं छातीची घडी तुमच्या साईज नुसार टाकता येईल. तर इथं बघा, आता आपण 34 साईज लिहू. 34 भागिले 4 किती आलं, 8.5 इंच. त्याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन 2 इंच, किती झाले, 10.5 इंच. आता इथं लक्षात घ्या, तुम्हाला इथं आपले जे माप आहे इथं 28 आहे, परत 2 इंचांनी त्याच्यात वाढले म्हणजे किती झाले, 30. 30 मध्ये 2 वाढले किती झाले, 32. 32 मध्ये 2 वाढले किती झाले, 34. म्हणजे असे 2-2 इंचांनी आपल्या छातीच्या घड्या वाढत आहेत. तर इकडे बघा, इकडे कशा पद्धतीने येते. आता 28 साईजला आपली छातीची घडी येते 9 इंच. 30 साईजला किती येते, 9.5 इंच. म्हणजे अर्धा इंचाने आपली जी छातीची घडी आहे ती पुढच्या साईजला वाढत चालते. ते इथे लक्षात घ्या. बघा, इथं 28 ला 9, 30 ला 9.5, 32 ला 10 आणि 34 ला 10.5 अशी अर्धा अर्धा साईजने आपली ही जी आहे अर्धा इंचानी आपली ही छातीची घडी वाढत जाणार आहे. तर इथं आता आपण लिहू 36. 36 भागिले 4 प्लस शिलाई मार्जिन घ्यायची. सॉरी, 36 भागिले 4 तर किती झालं, 9 इंच प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. तर किती झाले, 9 मध्ये 2 इंच प्लस करायचे किती होतील, 11.
तर हे बघा इथे लक्षात घ्या, अर्धा अर्धा इंचाने तुमची जी घडी आहे छातीची ती वाढत जाणार आहे. त्यानंतर इथे घेऊ आपण 38 साईज. 38 भागिले 4 तर किती 9.5. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच. तर पुढे येईल 11.5. घडी येईल आपली 11.5. त्यानंतर 40 साईज. 40 भागिले 4 किती 10 इंच. 40चा चौथा भाग किती येणार आहे 10 इंच. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच. किती आले पुढे छातीची घडी 12 इंच. त्यानंतर 42. 42 भागिले 4 तर किती 10.5 अधिक शिलाई मार्जिन 2 इंच. छातीची घडी येईल 12.5 इंच. त्यानंतर 44. 44 भागिले 4 किती 44चा चौथा भाग किती 11 इंच. 11 मध्ये शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. किती 13 इंच. छातीची घडी येईल 44 ला 13 इंच. त्यानंतर 46. 46 भागिले 4 पुढे किती झालं 11.5 अधिक शिलाई मार्जिन 2 इंच. किती झालं छातीची घडी आली 13.5. 46 साईजला छातीची घडी किती 13 इंच. सॉरी 13.5 इंच. त्यानंतर 48. 48 भागिले 4 किती 12 इंच. त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच. किती येईल आपली छातीची घडी 14 इंच. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या साईज नुसार छातीची घडी काढून घ्यायची. आता आपण इथं 28 पासून ते 48 पर्यंत इथं तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजच्या छातीची घडी मी इथं करून दाखवली आहे. कशा पद्धतीने करायची ते देखील सांगितली आहे. तुम्हाला जर आता तुम्हाला ही छातीची घडी करता येत नसेल तर तुम्हाला काय करायचंय तुमच्या साईज नुसार इथे चेक करायची. इथे छातीचं माप दिलंय ना इथे चेक करायचं. तुमच्या साईज नुसार तुमचं जे मेजरमेंट मध्ये येत असेल आता तुमचं 30 असेल किंवा 36 असेल कोणती पण साईज राहू दे त्या पुढचे मेजरमेंट तुम्हाला घ्यायचे. समजलं खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. तुम्ही जर असं वहीमध्ये लिहून घेतलं तर तुम्हाला जर पॅटर्न काढायचे असेल तर सोपे जाईल. तर बघा आता आपण इथं छाती आणि छातीची घडी इथे लिहून घेतली. त्यानंतर आपण बाही आणि बाहीची घडी देखील इथे लिहून घेणार. इथं बघा बाही नाही इथं आपण सॉरी छातीच टाकू कारण छातीनुसार आपली बाहीची घडी येत असते. त्यानंतर बाहीची घडी हे बघा इथं असं लिहून घ्यायचं. दुसरा जो पॅरेग्राफ आहे म्हणजे डायग्राम आपण ती आहे छातीची आणि बाहीची घडी. त्यानुसार आपण छातीनुसार बाहीची घडी किती त्यानुसार आपण इथं आता मार्किंग करणार आहे. हे देखील सोपं आहे. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्हाला देखील सेम अशा पद्धतीने चार्ट लिहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इथं आपण आता लिहू छाती 28 साईजला बाहीची घडी किती येईल आता तर इथं आपल्याला यायचं 28 भागिले 4 किती झालं 7 इंच. किती झालं 7 इंच. आता यामध्ये शिलाई मार्जिन आपण इथे जशी प्लस केली 2 इंच तशी इथे प्लस करायची नाहीये. इथं फक्त जेवढी छाती आहे तिचा चौथा भाग घ्यायचा तीच आपली घडी असेल बाहीची. समजलं. इथं आपण आता 30 साईज लिहू 30 भागिले 4 किती 7.5 इंच. ही झाली 30 साईज नुसार बाहीची घडी 7.5 इंच. त्यानंतर 32 32 भागिले 4 किती झालं 32 ला 8 इंचाची बाहीची घडी. त्यानंतर 34 34 भागिले 4 तर किती झालं 8.5 इंच. त्यानंतर 36 भागिले 4 तर किती झालं 9 इंच. 38 भागिले 4 किती झालं 9.5 इंच. त्यानंतर 40 भागिले 4 किती झालं 10 इंच. छातीची घडी 40 साईज नुसार किती 10 इंचाची बाहीची घडी येणार. त्यानंतर 42 42 भागिले 4 ते किती 10.5 वर आपली बाहीची घडी येईल 42 साईजला. त्यानंतर 44 भागिले 4 किती 11 इंच. त्यानंतर 46 भागिले 4 किती 11.5 इंच. त्यानंतर 48 48 भागिले 4 म्हणजे किती 12 इंच. तर ही अशी बाहीची घडी. हा देखील तुम्हाला जो आहे चार्ट लिहून घ्यायचा आहे तुमच्या वहीमध्ये प्रिन्सेस कटच्या
आपण जे चार्ट लिहितोय त्या खाली, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर तुमच्या साईज नुसार तुम्हाला जी बाहीची घडी ती कशा पद्धतीने टाकायची. आणि तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायला अवघड जात असेल तर तुम्हाला फक्त तुमची साईज नुसार इथं चेक करायचं आहे आणि बाहीची घडी टाकायची. बाहीच्या घडीमध्ये शिलाई मार्जिन प्लस करायची नाही. आता मी तुम्हाला इथे एक डायग्राम बनवून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण इथेच बनवू. बघा, अशी एक लाईन ओढून घेतो. त्यानंतर इकडे देखील, तर बघा अशी एक डायग्राम बनवून घेतली. आता ही जी आहे, ही बघा, ही जी लाईन आहे ही आपली बंद बाजू आहे. तर इथं आपण असं लिहून घेऊ, बंद बाजू. हे बघा, ही जी लाईन आहे ही बंद बाजू. आता बंद बाजू बाहीची लांबी टाकत असतात. ते इथं आपण लिहून घेऊ, बाही लांबी. या बंद बाजूवर बाहीची लांबी टाकत असतात, समजलं. त्यानंतर इथून तुम्हाला ही जी लाईन आहे ही, तर ही आहे बाहीची घडी. बाहीची घडी आता इथं तुम्हाला टाकायची असते बाहीची घडी. आता इथून तुम्ही बाहीची लांबी टाकता. आता तुमची बाहीची लांबी जशी असेल तशी, आणि बाही तुमची अस्तरची किंवा साडी, त्यानुसार तुमचं मार्जिन त्यामध्ये प्लस असेल. तर अस्तरची असल्यावर 1 इंच प्लस राहील आणि साडी बाही असल्यावर 2 इंच प्लस राहील. आता समज इथून आपण बाहीची आपली लांबी टाकली, त्यानंतर कॅप हाईट साठी तुम्हाला मार्किंग करायची असते. आता ती देखील बाहीच्या लांबीवर अवलंबून असते. बाहीची जशी लांबी असेल तशी कॅप हाईटचं इथं मार्किंग येतं. त्यानंतर आपल्याला तिथून, इथं आता समज आपण कॅप हाईट तर टाकलंय, तिथून आपल्याला बघा, इथून आपण बाहीची घडी टाकली आणि इथून ते इथं त्या क्रॉस मध्ये आपण ही अशी लाईन ओढून घेतली. आता इथून आपल्याला अशी बाहीचा शेप द्यायचा असतो. बघा, असा आपण बाहीचा शेप द्यायचा. त्यानंतर इकडे टाकत असतो तो दंड घेईल. अशा पद्धतीने बाही आपल्याला तयार करायची असते, समजलं. ही जी आहे बाहीची बंद बाजू आहे, त्यावर बाहीची लांबी टाकायची. जिथं बाहीची लांबी टाकली, आता जशी बाही आहे तुमची अस्तरची किंवा साधी त्यानुसार, त्यानंतर तुम्हाला तिथं बाहीची घडी, आता ही ज्या बाहीची घडी काढली आपण, ही बाहीची घडी तुम्हाला इथे टाकायची. बघा इथे. त्यानंतर कॅप हाईट साठी मध्ये मार्किंग टाकायचं असतं. तर तुमचं जशी बाहीची लांबी असेल त्यानुसार कॅप हाईट राहील. तुम्ही तुम्हाला तुमच्या साईज नुसार सांगत राहते की कशी कॅप हाईट आहे. आणि आपण बाही जी कटिंग केली त्यामध्ये देखील सांगत असतो की तुमची बाही किती असली कसं, त्यानुसार तुम्हाला इथे कॅप हाईट टाकायची, समजलं. आता तुमची जर बाही 8 किंवा 7.5 इंचापासून पुढे असेल समज, तर तुम्हाला कॅप हाईट इथे तुम्ही 3 किंवा 3.5 इंचावर टाकू शकता, समजलं. तर कॅप हाईट टाकायची. त्यानंतर तिथून इथून बाहीची जी लांबी टाकली तिथून ते आपण हे एक कॅप हाईटचं मार्किंग केलंय. तिथून बाहीची घडी टाकली, तिथून अशी जी आडवी लाईन ती मारायची. त्यानंतर तिथून बाहीचा आपल्याला शेप द्यायचा आणि इथं टाकायचा बाहीचा दंड घे. इथं दंड घे टाकायचा आणि क्रॉस मध्ये अशी लाईन ओढून घ्यायची, समजलं. अशा पद्धतीने तुम्हाला बाहीची घडी टाकायची आहे. तर बघा, इथे आपण आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज साठी छाती आणि छातीची घडी, त्यानंतर बाहीची घडी आणि बाही कशा पद्धतीने मार्किंग करायची, बंद बाजू कोणती, त्यानंतर बाहीची घडी कुठे टाकायची, आपण जो डायग्राम बनवली आहे बाहीची, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला देखील सेम अशी डायग्राम बनवून घ्यायची तुमच्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला देखील सोपं जाईल. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. पुढचे जे चार्ट आहे ते पुढच्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. म्हणजे आपली ही सिरीज आहे शिवण क्लासची, तिला तुम्ही सर्वजण भरभरून प्रेम करत आहात, त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. बाय.